नमस्कार सर्वांना। आज आम्ही शेतामध्ये लागवड सोडायला आलो आहे। पाहू शकताय तुम्ही लागवड भिजलेली आहे, छानपैकी ड्रमात भिजवून घेतली होती। ती आता ड्रिपद्वारे सोडायची चाललेली आहे। पंपामध्ये ओतून आपण पंपाने लागवड सोडत आहोत। तर ही लागवड आता सोडून आपली झालेली आहे, थोडी राहिलेली आहे। मग आपण ती पूर्णपणे विरघळलेली नाही, थोडी राहिली आहे त्यात ड्रमात लागवड। त्यामुळे आपण काय केलं आहे, आता आपण की नाही त्या ड्रमात आता हे लागवड सोडून झाल्यानंतर ती न विरघळलेली आहे ना, त्यात आपण की नाही पाणी भरून घेणार आहोत परत, आणि ते परत आणखीन भिजत घालणार आहोत। म्हणजे आपण ते उद्याच्याला सोडून घेतोय राहिलेली लागवड। तो आपण पूर्णपणे ड्रम भरायचा आणि नंतर ढवळून तसाच ठेवून द्यायचा। मग आपण ड्रम थोडा राहिलेला आहे भरायचा, तो पूर्णपणे भरून झाला मग आपण तसाच त्याला झाकून ठेवणार आहोत। तर पाहू शकताय फ्लावर किती मस्त दिसतोय, चांगला आलाय फ्लावर। त्याला फवारण्या चालू आहेत, ड्रिपद्वारे लागवड चालू आहे, आणि त्या फ्लावरला तेजगाई पण भरपूर छान दिसते। प्लॉट मोठा आहे आपला, आपण 50 गुंठ्यात फ्लावर केलेला आहे सगळा। फ्लावरचं शेत बघायला मस्त वाटतं। तर आपल्याला आता पाण्याचं नियोजन करायचं आहे। उद्या सकाळी लाईट लवकर येणार आहे, त्यामुळे आपण आत्ताच पाणी घेऊन जाऊन खोलून ठेवायचं आहे। आता चेंबरला खोलून ठेवलं म्हणजे सकाळी पाणी चालू होतं आहे। मग पाणी चालू झालं की आपलं सकाळी दुसरं कामाचं नियोजन होईपर्यंत पाणी चालू होतं आहे। कसं असतंय, आजचं काम आजच करायचं, उद्यावर ढकललं की मग तो कामाचा लोड जास्त वाढतो। त्यामुळे आपण उद्याचं जे कामाचं नियोजन होतं ते आजच करून ठेवलं, म्हणजे सकाळी लाईट आली की पाणी चालू होतं आहे। आपण ती नट व्यवस्थित काढून ठेवायची आणि ती प्लेट ही व्यवस्थित ठेवून द्यायची। 2 मोटर आहेत, आपण दुसऱ्या ह्याचं मोटरचं टी खोलायला जाणार आहोत। हे दुसऱ्या मोटरची टी खोलायला चाललेली आहे, म्हणजे पाणी पटकन तिला पाणी चालू नसल्यामुळे टी खोलायला काही जास्त अवघड। दुसऱ्या रानातला पण चालू असल्यानंतर मात्र पाण्याच्या प्रेशर टी खोलल्यानंतर दुसऱ्या रानातली पण टी खोलायला आलेली आहे। नट व्यवस्थित ठेवायला लागतात, का तर नट एकतर चेंबरमध्ये पडते ती, नाहीतर मग परत सापडत तर नाही। म्हणून नट परत जे त्यालाच लावून ठेवायचं। जे त्याला ठेवण्यापेक्षा चेंबरपाशी कुठं ठेवायचीच नाही, आपण सरळ जे आपण ह्याचं झाकण काढणार आहे की नाही त्यालाच आपण का नाही ही नट लावून ठेवणार आहोत बघा। पण नट ही काढताना व्यवस्थित काढायची, का तर नट चेंबरमध्ये पडू शकतात। तर काय पाणी चालू नाही आता, पाणी चालू असलं की नाही की नट ही चेंबरमध्ये पडते, म्हणून काढून घ्यायची आणि व्यवस्थित की नाही परत खायची जी त्याची प्लेट आहे ना, त्या प्लेटला अशी व्यवस्थित लावून घ्यायची, म्हणजे नट कुठं जाणार नाही। तर उद्या सकाळच्या पाण्याचं नियोजन चाललेलं असतं। उद्या सकाळी 8ला लाईट येते, 8ला लाईट आल्यानंतर सकाळी जनावरांचं पण आवरायचं असतं, त्यामुळं हे पाण्याचं नियोजन संध्याकाळचं करून ठेवायचं। म्हणजे सकाळी लाईट आली की आपलं पाणी चालू होतं, दारी करून ठेवायची, म्हणजे सकाळी आल्या लाईट आलेल्या पाणी चालू होतं। हे बघा अशी नट पडते। माझं शेतातलं काम आवरून झालेलं आहे। तर आमच्या शेतातल्या कामाचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं हे आपण दुसरीकडे झाकायला घेऊन जाऊया। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।